लग्नानंतर होईलच प्रेममध्ये आता कथा जबरदस्त ट्विस्टकडे जाताना दिसत आहे. जीवाने नंदिनीला रूममध्ये कोंडणं हे त्यांच्या दृष्टीने सत्य बाहेर आणण्यासाठी घेतलेलं टोकाचं पाऊल असू शकतं. पण ते योग्य होतं का हा मोठा प्रश्न आहे. कारण कोणालाही जबरदस्तीने बंद करून ठेवणं परिस्थिती अजून बिघडवू शकतं. त्याने शांतपणे सगळ्यांसमोर सत्य मांडलं असतं तर कदाचित गोंधळ झाला नसता. नंदिनीची अवस्था मात्र खूपच धोकादायक वाटते. ती इतकी घाबरली आहे की खिडकीतून बाहेर पडण्यासही तयार झाली आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट दिसते, ती कोणतं तरी मोठं सत्य लपवत आहे. पण अशा घाईत घेतलेला निर्णय तिच्यासाठी आणखी मोठं संकट निर्माण करू शकतो. मालिकेत पुढे एखादा अपघात किंवा मोठा भावनिक सीन पाहायला मिळण्याची शक्यता आता नाकारता येत नाही. काव्या आणि जीवा यांचा सीन तर पूर्ण एपिसोडचा टर्निंग पॉईंट वाटतोय. 2 बाळांच्या स्वप्नातून अचानक फक्त एकच बाळ असेल तर हा प्रश्न विचारून जीवाने थेट धक्का दिलाय. यावरून असं वाटतं की नंदिनीच्या बाळाबद्दल काहीतरी मोठं रहस्य लपवलं गेलं आहे. कदाचित बाळांची अदलाबदल, खोटं प्रेग्नन्सी ड्रामा किंवा एखाद्या बाळाबद्दलचं सत्य आता समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काव्या हे सत्य ऐकून पूर्णपणे कोलमडू शकते, कारण ती आतापर्यंत एका वेगळ्याच वास्तवात जगत होती. जीवाने सत्य सांगणं योग्य असलं तरी त्याची पद्धत खूप कठोर वाटते. आता पुढच्या भागात सगळ्यात मोठा एकच प्रश्न सगळ्यांसमोर उपस्थित आहे. नंदिनी वेळेत जीवाला थांबेल का, की अखेर सगळ्यांसमोर ते मोठं रहस्य उघडणार आहे? मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ मालिकांबद्दलचे जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.